ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत। या क्षणाची महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवार विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आता रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात विधिमंडळाच्या पक्षाची बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीसाठी सुनेत्रा पवार आता पोहोचतायत। शपथविधी पूर्वीची काही महत्त्वाच्या फॉर्मॅलिटीज सध्या पूर्ण केल्या जात आहेत आणि निलेश बुधावले याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। निलेश, काय अपडेट्स आहेत या क्षणाचे? अमोल, लोकभवनमध्ये आता शपथविधीची तयारी जी आहे ती पूर्णपणे झाल्याचं आपल्याला दिसतंय। समोर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासाठीच्या पाट्या समोर आपल्याला दिसत आहेत। त्यामुळं ह्या 4 खुर्च्या, महत्त्वाच्या खुर्च्या या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत। यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 300 निमंत्रित आजच्या या कार्यक्रमासाठी आहेत। त्यामुळं या 300 खुर्च्या आपण या सभागृहामध्ये पाहतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते जे आहेत ते या शपथविधीसाठी उपस्थित राहताना आपल्याला दिसतात। काही वेळामध्येच शपथविधी पार पडणार आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण या ठिकाणी झालेली असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आता सुनेत्रा पवार करणार आहेत। त्यांना ती धुरा देखील हातात घेतली आणि काही क्षणांमध्ये त्या शपथविधीसाठी येणार आहेत। महायुती तर काही वेळातच हा शपथविधी सोहळा पार पडेल। थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचणार आहेत। 5 ते 5:12 ही शपथविधी सोहळ्याची वेळ आहे। तर सध्याची आपण व्हिज्युअल्स बघतोय ती आहेत सुप्रिया सुळे यांच्या कारची। अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांना भेटून आता सुप्रिया सुळे तिथून रवाना होत आहेत। साधारण अर्ध्या तासापूर्वी सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। वास्तविक ज्या प्रकारे आपला बारामतीचा प्रतिनिधी सांगत होता त्यानुसार सुप्रिया सुळे या बारामतीहून थेट दिल्लीला रवाना होतील असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर अचानक बारामतीहून निघालेल्या सुप्रिया सुळेंची ही गाडी थेट काटेवाडीकडे वळाली आणि काटेवाडीमध्ये सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या मातोश्री आशाताई यांच्या भेटीला पोहोचल्या। उद्या पुण्यातून जाणार आहे की मी माझं बजेट आहे उद्या बजेटसाठी मला जायला लागेल। माझी फ्लाईट आहे, एक मिनिट थांब। माझी देशाचं बजेट आहे उद्या, देशाचं बजेट आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फ्लोअर लीडर असल्यामुळे मला जायला लागतंय। म्हणून मी आशा काकींना भेटायला आले, आशा काकींशी बोलले। आता मी पुण्याला चालले गाडीने आणि तिथून मी दिल्लीला पार्थ आला होता ताई बंगलोर, तो त्याच्या आजी आजोबांना भेटायला काय शुभेच्छा ताई। तर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो आणि आता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। साधारण 12 मिनिटांचा हा संपूर्ण शपथविधीचा कार्यक्रम असणार आहे। अत्यंत साध्या पद्धतीने आणि आटोपशीर असा हा कार्यक्रम असणार आहे। शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या या सर्व नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या गाड्या आणि त्यांचे ताफे सध्या आपण बघतो आहोत। मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ सुनेत्रा पवार यांना दिली जाईल। अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, पुढच्या काही मिनिटांमध्ये आता या शपथविधीला सुरुवात होणार आहे। 4:30 वाजून गेलेले आहेत आणि 5ची वेळ देण्यात आलेली आहे। 5 ते 5:12 असा हा शपथविधी सोहळा चालेल असं देखील कळतंय। काय अपडेट्स आहेत या क्षणाचे? हे सगळे नेते पोहोचणार आहेत। तर कशा प्रकारे मंत्री आणि राष्ट्रवादीचे इतर सर्व महत्त्वाचे नेते शपथविधीच्या ठिकाणी पोहोचत आहेत याचा आपण आढावा घेत होतो आणि ही थेट दृश्य सध्या दिसत आहेत आपल्याला दरबार हॉलमधली। काही वेळापूर्वी पूर्णपणे रिकामा असणारा हॉल आता उपस्थितांनी भरायला सुरुवात झालेली आहे। अगदी काही निवडक निमंत्रितांना या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आत्ताच प्रतिनिधी सांगत होते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनी एकूण 300 जणांना या शपथविधीसाठी आमंत्रण दिलेलं आहे। अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहे। अक्षय, सध्या कशा प्रकारचं वातावरण दिसतंय, काय माहोल आहे या ठिकाणी? आता लोक जमायला सुरुवात झाल्याचं दिसतंय।
प्रोटोकॉल एक असतो आणि त्या प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरू आहे. शपथविधीचा हा प्रोटोकॉल पाळला जातोय आणि त्यानुसारच बँड पथक या ठिकाणी आलेलं आहे. पोलिसांचं बँड पथक आपल्याला एका बाजूला दिसते आणि हे बँड पथक सध्या प्रॅक्टिस या ठिकाणी करत आहे. जनगण मनाची प्रॅक्टिस असेल किंवा जयस्तुतीची प्रॅक्टिस असेल किंवा महाराष्ट्र गीत जे आपलं राज्यगीत आहे त्या राज्यगीताची प्रॅक्टिस असेल या बँड पथकाकडून सध्या सुरू आहे. हे पोलिसांचं बँड पथक आहे आणि जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार ज्यावेळी शपथविधी होतो त्यावेळी हे बँड पथक या ठिकाणी उपस्थित असतं आणि शपथविधी झाल्याच्या नंतर किंवा शपथविधी झाल्याच्या आधी देखील त्यांच्याकडून जनगण मन हे देखील परफॉर्म केलं जातं आणि त्यानंतर सोहळ्याला सुरुवात होते. हा राज्यपालांचा प्रोटोकॉल आहे, या दरबार हॉलचा प्रोटोकॉल आहे. त्यानुसार आता ह्या सगळ्या घडामोडी ज्या त्या घडत आहेत. दुसरीकडे जर आपण खाली बघितलं तर विशेष निमंत्रित जे आहेत त्यांच्याबरोबरच अनेक राज्यातले मंत्री त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सगळे आमदार हे देखील याला सुरुवात झालेली आहे. समोर जर आपण पाहिलात तर नीलम गोऱ्हे या आलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर नरहरी झिरवळ असतील, अनिल पाटील असतील हे देखील या ठिकाणी आहेत. अजित पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे त्यांचे विश्वासू असे संजय खोडके या ठिकाणी आलेले आहेत आणि अशाच प्रकारे विविध क्षेत्रातले वेगवेगळे आमदार जे आहेत ते देखील इथे यायला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्याबरोबरच काही मोजकी घरातली मंडळी देखील म्हणजे परिवारातली मंडळी देखील इथे उपस्थित असणार आहेत असं कळतं आहे. त्यामुळे एकूण 300 खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि याच खुर्च्यांवर थोड्याच वेळात निमंत्रित येऊन बसणार आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. राज्यपालांचा कार्यक्रम, शपथविधीचा कार्यक्रम हा नेहमी वेळेतच सुरू केला जातो, तो वेळेतच असतो आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम देखील वेळेतच पार पडेल. त्याचमुळे जे निमंत्रित आहेत त्यांना आत्ताच आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि एकदा का राज्यपाल आले की त्यानंतर मात्र इथे आतमध्ये कोणालाही प्रवेश नसणार आहे. त्यामुळे आधीच सर्वजण येतील. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यामध्ये असतील आणि ते देखील थोड्याच वेळात या दरबार हॉलमध्ये पोहोचणार आहेत. त्यामुळे तयारी पूर्ण झालेली आहे. बँड पथक आलेलं आहे आणि आता वाट बघितली जाते ती म्हणजे जी बैठक होणार आहे विधिमंडळची, त्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळची बैठक पार पाडल्याच्या नंतर सर्व नेते या ठिकाणी येतील. सुमित्रा पवार या ठिकाणी येतील, त्यांच्याबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळे महत्त्वाचे नेते देखील असतील आणि त्यानंतर इथे जो महत्त्वाचा सोहळा आहे शपथविधीचा तो पार पाडला जाईल. जी माहिती आहे त्यानुसार आता केवळ उपमुख्यमंत्री पदाचीच शपथ जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्यानंतर खाती त्यांच्याकडे कोणकोणती असतील हे त्यानंतर ठरवलं जाईल, थोड्या दिवसानंतर ठरवलं जाईल. जसं की मगाशी माहिती आपल्याला मिळाली होती 10 दिवसांपर्यंत दुखवटा असेल आणि दशक्रिया विधी पार पडल्याच्या नंतर पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज केवळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे सुनित्रा पवार घेतील. त्यानंतर दशक्रिया विधी झाल्याच्या नंतर पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत. या मधल्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा ह्या देखील सुनित्रा पवार स्वीकारणार नाही आहेत असं समोर आलेलं आहे. पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाहीत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे ज्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत त्या देखील त्या स्वीकारणार नाही आहेत, कारण की अजूनही दुखवटा संपलेला नाही आहे. अजित पवार यांच्या निधनाला केवळ 2 ते 3 दिवस उलटलेले आहेत आणि म्हणूनच हा सगळा जो आनंदोत्सव आहे तो टाळला जातो आहे, मुद्दामहून टाळला जातो आहे आणि केवळ अगदी साध्या सुध्या कार्यक्रमामध्ये आजचा शपथविधी हा राजभवनामध्ये पार पडेल. या सोहळ्याला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. अमोल. निश्चितपणे अक्षय, आपण बघतो आहोत की आता सुनेत्रा पवार देखील रवाना होत आहेत या सोहळ्यासाठी आणि प्रोटोकॉलप्रमाणे योग्य वेळेमध्ये, ठरलेल्या वेळेमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडतो आहे. या व्यतिरिक्त आणखी एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे जो या निमित्ताने ज्याच्यावर बोलणं आवश्यक आहे तो म्हणजे दुःखाचं सावट आहे आणि तरीसुद्धा ज्या प्रकारच्या प्रक्रिया या सगळ्या औपचारिकता पार पाडण्यात आलेल्या आहेत. सकाळपासून 1 बाय 1 एक पायरी पूर्ण करत आता शपथविधीपर्यंत या सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. याच्या मागची जी नेमकी विचार काय आहे की आजचाच ज्या प्रकारचा जो दिवस निवडण्यात आलेला आहे, इतक्या जलदपणे हा शपथविधी सोहळा घेण्याचं निश्चित करणं आणि त्यानंतर ही प्रक्रिया पार पडणं, ह्याच्यासाठी ज्या धीरोदात्तपणे ही सगळी प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये स्वतः सुनेत्रा पवार असतील किंवा हा सगळा पक्षसुद्धा सहभागी होतो आहे. तर कशा प्रकारे हे जे टायमिंग निवडण्यात आलेलं आहे, हा जो दिवस निवडण्यात आलेला आहे, त्याच्या मागची नेमकी राजकीय दृष्टिकोन आणि त्याची आवश्यकता याविषयी काय नेमकं कळतं आहे? एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.